मार्लेश्वरला चाललाव ऑन द वे रस्त्यानंच आहे. तर रस्त्यानं आम्ही आहे, साईडला नदी आहे, साईडनंच नदी आहे. दाखवतो तुम्हाला बघा. नदी बघा, दोन जिल्हे बघा. पुलावून जाताना किती भारी वाटतं. तर मंडळी, धबधब्याखाली थांबून आंघोळ करून आम्ही इथं खिचडीचा बेत चालू केला. पाऊस होता, वरी आम्ही ताडपत्री घातली, गाडीला इकडे तिकडे बांधून टाकली आणि खिचडी करायला चालू केली. आणि खिचडी करून आम्ही जातो मार्लेश्वरमध्ये. तिथं जवळच ठिकाण आहे, तिथून एक 5 किलोमीटर अंतरावर आम्ही थांबलेलो आहे. तिथं आम्ही खिचडीचा बेत केला. जाळ काही लागतच नव्हता, नुसता धूर आणि धूरच होता. बरं, तसं कसं बसं केलं आम्ही खिचडी करून, जाऊन तिथं खाल्लो. मंडळी, आज मी आलो आहे मार्लेश्वरला, कोकणामध्ये. तर मारळ या गावाला. तर हे इथं एक पर्यटन स्थळ आहे आणि तिथं धबधबे वगैरे आहे इथं. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मार्लेश्वर. तर नक्की हा ब्लॉग पहा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. सर्व डोंगराचं पाणी खाली येते. मोठे मोठे डोंगर आहेत. डोंगरातून आलेल्या पाण्याची नदी, हो का पहा, नदी डोंगरातून आलेल्या पाण्याची नदी आहे. डोंगर एवढा उंच आहे की बस बाई, जवळपास 500 पायरी आहेत. मग चला बघूया कसं आहे काय नाही ते. एक 200 ते 250 पायऱ्यावरी आलोय. कोकण शरबत पितोय आता. कोकण शरबत आमसूलचं फळ असतं. आमसूल हां हां हां. काय फायद्याचं राहतं ते? पित्तासाठी उलटी होत नाही, मळमळत नाही. हां हां.
ऍसिडिटी होत नाही का? चालतो द्या. शरबत तर भारी लागतं बरं. मी आता पेलो. नंबर 1 चव वगैरे. जवळपास 450 पायऱ्या करून वर आलो. मला एक लई मोठा प्रॉब्लेम आहे. पण कसं आहे, जिंदगीत शिव मजा नाही. माणसानं वेळ तर रिस्क घ्यायला पाहिजे, चाललं पाहिजे, फिरलं पाहिजे. कारण कसं आहे, बघायचं काय पहाड, डोंगर, दरी, धबधबे, नदी, नाले सर्व हेच बघण्यासारखं आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये काही नाही बघण्यासारखं. आणि फिरा फिरलं काय तर नवीन अनुभव येतो. कसं आहे, मी भेटतो तो वर यायला. पण चला बघू म्हणून आलो वरी. चला फायनली मी आलो आहे इथं मार्लेश्वर मंदिरापाशी. तर तुम्हाला मंदिर पण दाखवतो आणि साईडचा व्ह्यू बघा कसा आहे काय नाही. तर मंडळी मी आलोय मार्लेश्वरला. मारळ या गावाच्या जवळपास हे मार्लेश्वर मंदिर आहे. ते महादेवाचं मंदिर आहे आणि एकदम सुंदर असे धबधबे वगैरे आहेत. वातावरण एकदम डोंगर आहे आणि एकदम नंबर 1 व्ह्यू आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. ते पाहण्यासाठी आलो होतो. जवळपास 450 ते 500 पायऱ्या येतात आणि माझ्या प्रॉब्लेम मुळे मी चढू शकत नव्हतो, तरी आलो. त्याचा मला आनंद आहे. तर कसं आहे, आज ना उद्या माणूस येणार आहे जाणार का विषय नाही. फक्त जिंदगीत दुनिया फिरून बघा, दुसरं काही येत नाही सोबत आपल्या. तर मंडळी एकदा येऊन पहा आणि कमेंट करून नक्की सांगा.
कसा वाटला ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आम्ही मार्ल शरूचं दर्शन झालं महादेवाचं. चला भेटूया लवकरच एक नवीन ब्लॉगमध्ये किंवा नवीन पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.